जालना जिल्ह्यात मागील 8 दिवसापासून थंडीचा जोर वाढलेला आहे आणि अशातच त्याचा परिणाम आता भाजीपाल्यांच्या दरवाढीवर सुद्धा झालेला आहे। आपण जर बघितलं तर सध्या मी जालना शहरातील महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये आहे। या ठिकाणी शेवगा गायब असल्याचं चित्र आपल्याला सध्या दिसून येते, कारण शेवग्याचे जे दर आहे ते जवळपास 500 ते 550 रुपये किलो प्रति दराने विकत असल्यामुळे त्याचे भाव आता गगनाला भिडलेले आहेत। त्यामुळे शेवगा जो आहे तो या मार्केटमधून गायब झाल्याचं चित्र आपण या ठिकाणी जर बघितलं तर टोमॅटो आहे, वांगे आहे, काकडी आहे, सर्व प्रकारच्या पालेभाज्या या भाजी मार्केटमध्ये उपलब्ध आहे। मात्र शेवगा या ठिकाणाहून गायब झाल्याचं चित्र आपल्याला जालना शहरातील मुख्य भाजी मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण काही भाजी विक्रेत्यांसोबत चर्चा करूया की नेमकं काय कारण आहे शेवगा नसण्याचं या ठिकाणी। शेवगा आहे का आपल्या दुकानावर? शेवगा सध्या महाग चालू है सध्या। काय कारण? पानी मुड़ो पानी लेते नहीं और ये मौसम में आती नहीं शेवगा, ठनकाले में नहीं आती, गर्माट में आती, धूपकाले में, ये दिनों में नहीं आती, उसके कारण शेवगा नहीं आती। अभी क्या औरंगाबाद उधर चालू है, औरंगाबाद में उधर चालू है, यहाँ नहीं आती। अभी यहाँ पे फसल नहीं है। अभी 400 रुपये किलो। शेवगा आहे का? शेवगा नहीं। कशामुळे नाही? कशामुळे नाही शेवगा? क्यों नहीं? क्यों नहीं है बोलो तो माल महंगी है ना, वो करके तो वो नहीं रख रहे हम बेचने को। क्या भाव चलो अभी? अभी 400 किलो बिक्री हो, 400 रुपये किलो। और आवक नाही मार्केट मध्ये, माल शॉर्टेज आहे। आता 2-3 महिने हेच भाव राहील शेवगा 400 रुपये किलो बस। तुमच्या दुकानावर शेवगा आहे का? नाही कशामुळे? तर मालच नाही तर का, ते लोक बाहेर गावून मागितले, पुण्याहून, औरंगाबादहून, आपल्या इथं माल नाही ना। आपल्या सोबत हे भाजी विक्रेते आहेत। शेवगा आहे का दुकान? शेवगा नाही हो, कशामुळे नाही? शेवगा खूप कमी होतो ना। शेवग्याचे भाव काय सध्या? 400 रुपये किलो। आणि आवक कशा प्रमाणात आहे सध्या? कारण की आवक हे बाहेर गावाचा माल, इकडं माल नाही आपल्या इकडं। ठीक आहे लावली 10चे 2, 10चे 2। आपण जर या ठिकाणी बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या या जालना शहरातील मार्केटमध्ये सध्या नागरिक घेताना दिसत आहेत। मात्र शेवगा जो आहे तो कुठेच या ठिकाणी आपल्याला आढळून आलेला नाहीये, कारण याचं मुख्य कारण म्हणजे शेवग्याची आवक बाजारात कमी झालेली आहे। त्यामुळे शेवग्याचे भाव जे आहेत ते गगनाला भिडल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी दिसत आहे। आपण या मावशीशी बोलूया। शेवगा आहे का आपल्या दुकानावर? कशामुळे नाही? भाव वाढे ना। किती भाव झाले शेवग्याचे? 600 रुपये किलो। आपण बघू शकतो की शेवग्याचे भाव जे आहेत ते 600 रुपयापर्यंत पोहोचल्याचं या ठिकाणी हे विक्रेते सांगतायत। आपल्यासोबत हे काका आहेत। शेवगा आहे का? आहे सर, बस आवक कमी असल्यामुळे शेवगा 600 ते 500 रुपये किलो आहे। आता सध्या आवक कशी? आवक कमी आहे। किती आवक होती दररोज? आवक आता सध्या 1 क्विंटल ते 1.5 क्विंटलच्या कमीच आहे, बस याच्या कमी नाही पुढे। अजून किती दिवस भाव वाढलेले राहतील? हे 2 महिने भाव जाणार भाव शेवग्याला, त्याच्यानंतर आवक वाढेल जानेवारी महिन्यात। सध्या आता इथं शेवगा आता दिसेना असं झालंय। नाही, शेवगाच नाही आहे जालन्याला, टोटल औरंगाबाद माल येतोय, थोडाफार येतोय। जालना शहरातून शेवगा गायब झाल्याचं चित्र आपण या ठिकाणी बघितलं आहे। जालना शहरातल्या मुख्य मार्केटमध्येच शेवगा नाहीये, त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा शेवग्याची आवक जी आहे ती अगदी कमी प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे शेवगा हा जालन्यात सुद्धा गायब झालेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।